महत्त्वाची. या ठिकाणी दोन संकल्पना आहे. पहिली संकल्पना आहे ती म्हणजे सिद्ध आणि दुसरी संकल्पना कोणती आहे? साधित. कोणती संकल्पना आहे? साधित. आता एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे की सगळ्यात पहिले सिद्ध शब्द कशाला म्हणतात, साधित शब्द कशाला म्हणतात, लक्षात हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की वर्ण आणि स्वर एकत्र आला तर काय, व्यंजन किंवा स्वर एकत्र आला तर काय बनतं? अक्षर बनतं. आणि अर्थपूर्ण अक्षर समूह एकत्र येऊन शब्द बनतो. काय बनतो? शब्द बनतो. काल परवा आपण आणखीन एक गोष्ट शिकलो ती म्हणजे शब्दसिद्धी प्रकरण. कोणतं? शब्दसिद्धी. नेमकं शब्द कुठून आला याची पूर्ण चौकशी करणं त्याला आपण कोणतं प्रकरण म्हटलं? शब्दसिद्धी. किंवा शब्दाची निर्मिती कशी झाली, कुठून आला याचं पूर्ण मूळ शोधणं म्हणजे काय? शब्दसिद्धी. आज आपल्याला जे प्रकरण शिकायचं आहे ते सिद्ध आणि साधित शब्द. आपण बघा क्रियापदामधील शिकलो होतो बघा मूळ शब्द. काय शिकलो होतो? मूळ शब्द. किंवा जे मूळ शब्द असतात किंवा मूळ धातू असतात त्यांनाच काय म्हटलं जातं? सिद्ध. काय म्हटलं जातं? सिद्ध. मग आपल्याला या ठिकाणी व्याख्या करता येते की सिद्ध शब्द म्हणजे काय? भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना काय म्हणतात? सिद्ध शब्द. अशा शब्दांना प्रत्यय अथवा उपसर्ग नसतो. सिद्ध शब्द म्हणजे काय? भाषेतील, काय म्हणतो मी? भाषेतील मूळ शब्द. काय म्हणू आपण त्याला? मूळ शब्द. त्यांना आपण काय म्हणतो? सिद्ध शब्द. काय म्हणतो? सिद्ध शब्द. आणि ह्या सिद्ध शब्दांना उपसर्ग असतो, प्रत्यय असतो का? नाही. हे मूळचं ज्यांचं रूप आहे, जे मूळचे आंगचे जसे असतात तसेच दिसतात. लक्षात. जसं मी जर म्हटलं की सिद्ध शब्द कुठले कुठले तर खा, पी, गा, ठीक आहे, जा, ये, बरोबर की नाही, इत्यादी. हे सर्व शब्द कोणते आहेत? सिद्ध शब्द आहे. कोणते शब्द आहे? सिद्ध शब्द. लक्षात. यांना ना उपसर्ग असतो ना प्रत्यय असतो. प्रत्यय सर्वांना माहिती आहे. प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या नंतर लागणारे. आणि उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या अगोदर लागणारे. मग एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपला क्लिअर होतो की सिद्ध शब्दांना आपल्याला प्रत्यय उपसर्ग लावावा लागतो का? नाही. काही गरज नाही. लावलेला असतो का? प्रश्न काय? लावलेला असतो का? सिद्ध शब्दांना उपसर्ग प्रत्यय असतो का? नसतो. मूळ शब्द जे असतात, मूळ धातू जे असतात त्यांनाच आपण काय म्हणतो? सिद्ध शब्द म्हणतो. सिद्ध शब्दाचे जर आपण प्रकार बघितले तर 3 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. सिद्ध शब्दांचे प्रकार किती? 3. नंबर 1 तत्सम. नंबर 1 शब्द कोणता? तत्सम. नंबर 2 तद्भव. कोणता? तद्भव. आणि नंबर 3 देशी. कोणता शब्द? देशी. उद्या तुम्हाला विचारतील की सिद्ध शब्दाचे प्रकार किती, तर किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. पहिला प्रकार कोणता? तत्सम. दुसरा? तिसरा? मग आपण काल बघितलं की तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीमध्ये जशाच्या तसे आलेले शब्द त्याला काय म्हणतो? तत्सम शब्द. संस्कृतमधून मराठीमध्ये येताना थोड्याफार बदलाने जे आपण स्वीकारलेले आहे त्या शब्दांना काय म्हणतो? तद्भव. आणि आपल्या मूळ भाषेतले जे शब्द आहेत त्याला काय म्हणतो? देशी शब्द. आणि हे 3ही प्रकार कशाचे? सिद्ध शब्दाचे. कशाचे? सिद्ध शब्दाचे. तसंच आपल्याला या ठिकाणी दुसरा जो प्रकार आहे ते दुसरा प्रकार म्हणजे काय? जसं तत्सम शब्द जर आपण बघितलं तर तत्सम मध्ये गृह हा शब्द काय? तत्सम. तद्भवमध्ये जर आपण बघितलं तर घर, गृहाचं काय होतं? घर. आणि देशी शब्द काय? लुगडे. कोणता शब्द आहे? लुगडे. ठीक आहे. देशी शब्द आहे. काय आहे? देशी शब्द. तुम्ही काल अभ्यासलाही असेल की देशी शब्द कशाला म्हणायचं, परभाषीय शब्द कशाला म्हणायचं, परदेशी शब्द कशाला म्हणायचं, हे सगळं आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल बघा. प्रश्न असा विचारला जाईल की भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो रे? सिद्ध शब्द. कोणते शब्द म्हणतो? सिद्ध शब्द. आता सिद्ध शब्दांना प्रत्यय अथवा उपसर्ग असतो का? नाही. सिद्ध शब्दांना प्रत्यय उपसर्ग असतो का? नाही. शुद्ध किंवा मूळ धातू यांचे प्रकार किती? 3. सिद्ध शब्दाचे प्रकार किती? 3. पहिला प्रकार तत्सम. दुसरा? तिसरा? देशी. आता दुसरा प्रकार बघा. कोणता आहे? साधित. कोणता आहे? साधित शब्द. खूप सोपं आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय की साधित या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे.
साधित या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर साधित या शब्दाचा अर्थ होतो त्यापासून. काय? त्यांपासून किंवा त्यापासून. काय? त्यापासून. आता साधित शब्दाची जर आपल्याला व्याख्या करायची जर ठरली तर साधित शब्दाची व्याख्या अशी होईल बघा. सिद्ध शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? साधित शब्द. आपण सिद्ध शब्दामध्ये काय शिकलो की मूळ शब्द किंवा मूळ धातू याला प्रत्यय आणि उपसर्ग नसतो. कशामध्ये? सिद्ध शब्दामध्ये. पण त्याच सिद्ध शब्दाला आपण ज्यावेळेस प्रत्यय आणि उपसर्ग लावतो त्यावेळेस त्याचा काय बनतो? कोणता शब्द बनतो? थोडक्यात मी असं म्हणाल की मूळ धातू आहे, मूळ शब्द आहे, याला प्रत्यय नाही, याला उपसर्ग नाही, तर तो कोणता शब्द? सिद्ध शब्द. जर मी मूळ धातूला मूळ शब्दाला जर प्रत्यय आणि उपसर्ग लावला तर काय होतो? साधित शब्द. ही आपली गावठी व्याख्या किंवा आपल्याला समजण्यासाठी ही संकल्पना आपल्या शब्दात आपण क्लिअर करून घेतली. लक्षात. मग आता साधित शब्दाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 4. सगळ्यात पहिले उपसर्ग घटित. कोणता? उपसर्ग घटित. नंबर 2 तो म्हणजे काय? प्रत्यय घटित. कोणता? प्रत्यय घटित. नंबर 3 अभ्यस्त. कोणता शब्द? अभ्यस्त साधित शब्द म्हणून. नंबर 4 सामासिक. कोणता? सामासिक साधित शब्द. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपसर्ग घटित साधित शब्द म्हणजे काय? तर शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या अगोदर लागल्या जाणारे शब्द किंवा उपशब्द म्हणू आपण त्याला. त्याला काय म्हणतो आपण? उपसर्ग म्हणतो. काय म्हणतो? उपसर्ग. शब्दाच्या पूर्वी म्हणा, मागे म्हणा, अगोदर म्हणा किंवा शब्दाच्या डाव्या बाजूला म्हणा. काय सांगितले व्याख्या मी? शब्दाच्या मागे, शब्दाच्या पूर्वी, शब्दाच्या अगोदर किंवा शब्दाच्या डाव्या बाजूला जी अक्षरं जोडली जातात त्यांना आपण काय म्हणतो? उपसर्ग म्हणतो. काय म्हणतो? उपसर्ग. आणि अशा तयार होणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? उपसर्ग घटित होतो. साधी व्याख्या आहे. काय? साधी व्याख्या आहे की एखादा सिद्ध धातू तुम्हाला दिला, एक मूळ शब्द दिला, त्याला तुम्ही उपसर्ग लावला. काय लावला? उपसर्ग. उपसर्ग लावला त्याच्या डाव्या बाजूला. कुठं लावला? डाव्या बाजूला. लक्षात मी काय म्हणतो? शब्द लिहितो आपण, त्याच्या अलीकडं उपसर्ग लागतात, पलीकडं प्रत्यय असतात. काय असतात? प्रत्यय. मग आपण शब्दाच्या डावीकडे एखादा अक्षर जोडलं तर तो त्या ठिकाणी काय होणार आहे? उपसर्ग होणार. काय होणार आहे? उपसर्ग. आणि अशा शब्दाला आपण काय म्हणतो? उपसर्ग घटित. आता बघा, उपसर्ग अक्षर स्वरूप तसे अव्यय स्वरूप असतात. उपसर्ग काय असतात? अक्षर स्वरूप. अक्षर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक व्यंजन, एक स्वर किंवा नुसता स्वर. जसं मी थोडक्यात सांगतो बघा, एक शब्द घेऊ आपण. अविनाश नावाचा शब्द आहे. कोणता? अविनाश. अविनाश या शब्दामध्ये उपसर्ग कोणता रे? कोणता आहे? अ. मग खाली उपसर्ग घटित शब्दाविषयी महत्त्वाचं दिलेले आहेत की उपसर्ग अक्षर स्वरूपात किंवा त्या ठिकाणी अव्यय स्वरूपात असतात. काय असतात? अव्यय स्वरूपात. आता अक्षर स्वरूपात तर तुम्हाला माहिती, बरोबर आहे की नाही? अक्षर स्वरूपात म्हणजे एकच अक्षर. काय? एकच अक्षर. आता बघा, गुण नावाचा शब्द आहे किंवा मी असं म्हटलं अवगुण. काय? अवगुण. मग याच्यामध्ये उपसर्ग कोणता आहे? अव. कोणता उपसर्ग आहे? अव. आणि शब्द कसा तयार झाला? अवगुण. कोणता शब्द तयार झाला? अवगुण. मग आता पुढं बघा, उपसर्ग स्वतंत्रपणे वापरले जात नाही. उपसर्ग स्वतंत्रप्रमाणे वापरले जातं का? नाही. किंवा स्वतंत्र वापरता येतं का? नाही. मी काय केलं? अविनाश हा शब्द आहे, अ बाजूला लिहिलं, विनाश बाजूला लिहिलं. असं जमतं का? नाही जमणार. त्यांना एकत्रित करूनच लिहावं लागतं. आणि मग उपसर्गाचं वैशिष्ट्य काय की उपसर्ग हा स्वतंत्रपणे वापरता येतो का आपल्याला? नाही वापरता येत. तिसरं वैशिष्ट्य बघा, उपसर्गांना पूर्वप्रत्यय असे सुद्धा म्हणतात. उपसर्गांना काय म्हणतात? पूर्वप्रत्यय. काय म्हणतात? पूर्वप्रत्यय. आपण जर शब्दाचा अभ्यास केला, फॉर एक्झाम्पल मी विनाश हा शब्द घेतला, विनाश या शब्दाच्या अगोदर उपसर्ग कोणता आहे? अ. ह्यो अगोदर आहे म्हणून याला मी काय म्हटलं? पूर्व म्हटलं. काय म्हटलं? पूर्व. जर मी विनाश या शब्दाच्या नंतर एखादा प्रत्यय लावला तर याला उत्तर पण म्हणता येईल. काय म्हणता येईल? याला उत्तर. किंवा नंतर पण म्हणता येईल, किंवा याला विधी पण म्हणता येईल. काय म्हणता येईल? विधी. किंवा आपण असं म्हणू की जे अगोदर लागतं त्याला म्हणायचं पूर्व प्रत्यय, जे नंतर लागतं त्याला म्हणायचं विधी प्रत्यय. काय म्हणायचं? विधी प्रत्यय. किंवा त्याला नंतरचे जे शब्द असतात, अक्षर असतात, त्यांना आपण काय म्हणतो? प्रत्यय म्हणतो. काय म्हणतो? प्रत्यय म्हणतो. आता पुढं बघा, उपसर्गांना स्वतःचा अर्थ नसला तरी सूचक अर्थ असतो. त्यामुळे
मूळ शब्दाच्या अर्थात बदल होतो. उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो का? नसतो. प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न काय आहे? उपसर्गांना स्वतःचा अर्थ असतो का? नसतो. जरी असला तरी तो एक सूचकार्थ, जरी नसला तरी ते एक सूचकार्थ सुचवतात. काही वेळेस नकारात्मक सुचवतात, काही वेळेस होकारात्मक सुचवतात. आलं लक्षात? उपसर्ग जसा वापरलेला आहे त्यानुसार त्याचा अर्थ असतो. त्यामुळे मूळ शब्दाच्या अर्थात बदल होतो. काय होतो? बदल होतो. उपसर्ग लावल्यामुळे मूळ शब्दाच्या अर्थात बदल होतो. जसा मूळ शब्द आहे विनाश. काय शब्द आहे? विनाश. त्याच्या अगोदर मी काय लावलं? लावलं. काय लावलं? मग विनाश तुम्हाला सगळ्यांना माहिती. विनाश म्हणजे काय? की नष्ट होणं. काय होणं? नष्ट होणं. पण अविनाश म्हणजे काय? विनाश न होणं, नष्ट न होणं. लक्षात मी काय म्हणतो? म्हणजे मूळ शब्दाच्या अर्थामध्ये काय फरक पडला की नाही पडला? कशामुळं पडला? उपसर्गाने. कशाने पडला? उपसर्ग. आता आपल्याला बघायचं आहे बघा, उपसर्ग व प्रत्यय घटित शब्द आपल्याला एकत्रित बघायचं आहे. काय करायचं आहे? एकत्रित. आता ती गोष्ट, आता उपसर्ग जरी बघितले आपण तर उपसर्गाचे सुद्धा 2-3 प्रकार पडतात. जसं की मी थोडक्यात असं म्हणन की काही उपसर्ग हे संस्कृत आहे. काही उपसर्ग कोणते? संस्कृत. काही उपसर्ग कोणते? मराठी. आणि काही उपसर्ग कोणते? फारसी शब्द आहे किंवा फारसी अरबी म्हणू आपण त्याला. काय म्हणू? फारसी अरबी. दोन्ही मिक्स झालेले आहेत. फारसी अरबी. उपसर्ग लागताना ते कोणत्या भाषेतनं आपण घेतलेले ते महत्त्वाचं माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काही तुम्हाला उपसर्ग दिले जातील आणि ते उपसर्ग संस्कृत असतील, मराठी असतील, फारसी किंवा अरबी पण असतील. आता एक पहिला आपण उपसर्ग बघू. पहिला उपसर्ग आहे संस्कृत. कोणता? संस्कृत. त्याच्यामध्ये पहिला बघू आपण कोणता उपसर्ग आहे? एखाद्या शब्दाच्या अगोदर मूळ शब्दाच्या किंवा सिद्ध या शब्दाच्या सिद्ध शब्दाच्या अगोदर जर आलं तर त्याचा अर्थ काय होतो ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चा अर्थ काय होतो? नसणे किंवा अभाव. काय? अभाव. कोणताही शब्द घ्या. आता हा उपसर्ग कोणता आहे? कोणता आहे? संस्कृत. उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल की अविनाश हा शब्द देतील आणि विचारतील की बाबा या शब्दामध्ये जो उपसर्ग लागलेला आहे हा कोणत्या भाषेतील उपसर्ग आहे? संस्कृत भाषेतला आहे. कोणत्या भाषेतला आहे? संस्कृत भाषेतला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या उपसर्गाचा अर्थ काय होतो? नसणे किंवा अभाव. आता आपल्याला शब्द बघायचे. पहिला साधित शब्द बघू आपण, अव्यय. काय? अव्यय. व्यय या शब्दाचा अर्थ होतो खर्च. काय होतो? खर्च. आणि चा अर्थ होतो नाही किंवा नसणे किंवा अभाव. मग थोडक्यात आपण अव्यय शब्दाचा अर्थ काय? जे खर्च नसतात किंवा जे खर्च होत नाही त्याला काय म्हणतात? अव्यय म्हणतात. काय म्हणतात? अव्यय. किंवा उपसर्ग कोणता तिथं? आता बघा अन्याय. कोणता शब्द आहे? अन्याय. तुम्हाला ही माहिती आहे की अन्याय या शब्दाचा अर्थ काय होतो? न्याय नसणं. काय नसणं? न्याय नसणं. एखाद्यावरती अन्याय झाला म्हणजे काय झाला? त्याला न्याय नाही भेटला. काय नाही भेटला? न्याय नाही भेटला. असे बरेचसे शब्द तुम्हाला उपसर्ग असणारे आढळतील. बघा अन्यायानंतर हे अजिंक्य. काय? अजिंक्य. जिंकलेला नसणं. काय? जिंकलेला नसणं. बरोबर का रे? का पराजित नसणं? पराजित नसणं. काय? पराजित नसणं. आता पुढं बघा अभय. अभय. भय नसणे. काय? भय नसणे. आता त्याचा अर्थ सुद्धा बदलतो बरं का. काय? अभय म्हणजे वेगळा अर्थ होऊ शकतो, आणखीन वेगळा. ठीक आहे. आता बघा पुढचा उपसर्ग बघा कोणता आहे. एक झाला दुसरा आपण बघतोय आ. कोणता उपसर्ग? आ. आणि आ या उपसर्गाचा अर्थ काय होतो बघा, तर पासून पर्यंत पलीकडे. पासून पर्यंत आणि पलीकडे. उद्या तुम्हाला या शब्दाचे अर्थ जरी विचारले तरी आले पाहिजे. आ या उपसर्गाचा अर्थ काय होतो? पासून पर्यंत पलीकडे. आ हे उपसर्ग कोणत्या भाषेतले? संस्कृत भाषेतले. कोणत्या भाषेतले? आणि मग शब्द दिलेत बघा आमरण. काय? आमरण. नेक्स्ट दुसरा शब्द आहे बघा आक्रोश, आजन्म, आजीव, आकर्ण. कोणते शब्द आहेत लक्षात आलं? या सर्व शब्दांच्या अगोदर कोणता उपसर्ग आहे? आ. आणि हा उपसर्ग कुठला आहे? संस्कृत. किंवा हे सर्व शब्द कोणते शब्द आहे?
उपसर्ग घटित साधित शब्द. काय? उपसर्ग घटित साधित शब्द. आणि साधित या शब्दाचा अर्थ काय होतो? त्यापासून. म्हणजे कशापासून? म्हणजे कशापासून? उपसर्गापासून. कशापासून? उपसर्ग. आपण दुसरा प्रकार जो बघितला बघा, प्रत्यय घटित. म्हणजे कशापासून? प्रत्ययापासून. नंतर मी म्हटलं की बाबा अभ्यस्त. लक्षात, ती आपण पुढं बघणार आहे. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. साधित शब्द म्हणजे काय? की त्यापासून बनलेले शब्द. काय? त्यापासून. जसं उपसर्गापासून, प्रत्ययापासून. लक्षात, याला म्हणायचं साधित शब्द. आता आचा अर्थ होतो पासून पर्यंत अलीकडे. त्याचे बी उदाहरणं घेतलेत. आमरण, आक्रोश, आजन्म, आजीव, आकर्ण. आता नेक्स्ट बघा, तिसरा उपसर्ग आहे अनु. कोणता उपसर्ग आहे? अनु. अनु या उपसर्गाचा अर्थ काय होतो? मागून. मागून किंवा काय? सारखे. लक्षात घ्या. आता बघा, तुमच्या आपल्या परिसरात, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या दररोजच्या भाषेमध्ये अनु उपसर्ग असणारे बरेच शब्द सापडतील. आणि अनु या शब्दाचा अर्थ होतो मागून किंवा सारखे. उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारतात की अनु या उपसर्गाचा अर्थ काय? काय अर्थ होतो? मागून किंवा सारखे. अ या उपसर्गाचा अर्थ काय? नसणे किंवा अभाव. विचारतील उद्या. आ या उपसर्गाचा अर्थ काय? बहुत अच्छे. तर मग आता अनु या उपसर्गापासून तयार झालेले आपल्याला उपसर्ग घटित शब्द बघायचे निखिलराव. बरोबर की नाही? ते शब्द कुठले आहेत बघा. पहिला बघा अनुरूप. काय? अनुरूप. दुसरा अनुकूल. आणि मग अनु आणि कुल हे दोन शब्द एकत्र आलेत. कोणते? अनु आणि कुल. कुल हा मूळ शब्द आहे. कोणता शब्द आहे? मूळ शब्द. त्याला उपसर्ग कोणता लागला? अनु. कोणता लागला? अनु. अपशकुन नाही, तो पुढचा येईल. अनुमती. काय? अनुमती. नेक्स्ट अनुभव, अनुवाद, अनुस्वार, अनुकरण, अनुक्रम. लक्षात. आता आपण त्याला म्हणू शकतो क्रमासारखे किंवा क्रमानुसार. बरोबर की नाही? क्रमाप्रमाणे म्हणता येईल, काय अडचण नाही. आता दुसरा जो उपसर्ग आहे किंवा क्रमाने आपण त्याला चौथा म्हणू. काय म्हणू? चौथा. अ झालं, आ झालं, अनु झालं, आणि आता येतं अप. कोणतं येतं? अप. याचा अर्थ काय होतो? विरुद्ध. काय? हीन. काय? हीन. विरुद्ध किंवा हीन म्हणा त्याला. अर्थ काय होतो? विरुद्ध किंवा. आता मान शब्द आहे. कोणता शब्द आहे? मान. अपमान म्हणजे काय? हिंता. काय म्हणू आपण त्याला? हिंता. किंवा मानाच्या विरुद्ध काय होतं? अपमान. अपमान. काय? अपमान. शब्द बघा, आपल्या आपल्या परिचयाचे शब्द आहे जवळपास सगळे. अपकीर्ती. हां. अपवाद. वाद नसलेला असं नाही म्हणायचं. अपवाद म्हणजे काय? काहीतरी विचित्र आहे त्या गोष्टीपेक्षा विरुद्ध. काय? विरुद्ध. नेक्स्ट बघा, अपशकुन, अपशब्द, अपमान, अपराध, अपकार इत्यादी शब्द कोणते आहेत? तर अप या उपसर्ग शब्दापासून तयार झालेले शब्द आहे. काय झालं? ताठे. बोर झाला भाऊ. आज मस्त पळाला तो. ठीक आहे, असाच पळत राहा, आयुष्यभर सुखी राहशील. ठीक आहे. पुढं बघा, अति नावाचा एक. अति हे उपसर्ग आहे. काय आहे? अति हे उपसर्ग. याचा अर्थ काय होतो रे? अति या उपसर्गाचा फार अर्थ होतो. काय होतो? फार. शब्द बघा कुठले कुठले आहेत आपल्या परिचयाचे. ते शब्द बघा. अतिलोभ म्हणजेच काय अर्थ होतो रे? जास्त लोभ. फार लोभ असणं. फार लोभ चांगला का? कधीच चांगला नसतो. अतिक्रमण जास्ती जावळून धरणं. अतिक्रमण म्हणजे काय? जास्तीचं. खळमा गावातली जागा मै, मसंखई मै. लक्षात. सारंच माय बापाचं. त्याला म्हणायचं अतिक्रमण. त्याला काय म्हणायचं? अतिक्रमण. दमदाटी करणं अतिक्रमणातच येतं ते. पुढे बघा, अतिरेक. एखाद्या गोष्टीचा जास्तीचा वापर करणं किंवा जास्त सांगणं याला म्हटलं जातं अतिरेक. जास्त रेटवणं. काय? जास्तच. बरोबर आहे की नाही? अतिशय. तुम्हाला माहिती की जास्ताचा आशय असणारं त्याला काय म्हटलं जातं? अतिशय. पुढं अत्यंत.
ज्याला अंत नाही किंवा ज्याला आपण फार अंतापर्यंत जाणं, अत्यंत वेड्यापणा करणं, म्हणजे वेड्यापणाचा खळच गाठणं, आपण थोडक्यात म्हणू अत्यंत, अति प्लस अंत. मग अति त्या ठिकाणी उपसर्ग आहे. नेक्स्ट अतिप्रसंग, वेडा प्रसंग, विचित्र प्रसंग, फार वेगळा प्रसंग त्याच्यावरती येणं, त्याला म्हटलं जातं अतिप्रसंग. काय म्हटलं जातं? अतिप्रसंग. नेक्स्ट उपसर्ग आहे अव. कोणता आहे? अव. याचा अर्थ काय? खाली किंवा विरुद्ध. या उपसर्गाचा अर्थ होतो खाली किंवा विरुद्ध. आणि शब्द कुठले कुठले आहेत बघा. अवलक्षण, एखाद्याचं गोड लक्षण असतं, एक अवलक्षणी असतं काही काही काटे. अवलक्षणी म्हणजे काय? एखादा जनावर गपचीप उभं आहे पण जाता त्याला बोट लावणं, अवलक्षणी काढता येते. काय आहे? अवलक्षणी. आपण थोडक्यात म्हणू असं की बाबा विचित्र असणं, याचं लक्षण चांगलं नाही, त्याला काय म्हणतात? अवलक्षण. पुढं बघा, अवलक्षण झालं अवतरण, अवकृपा, अवगुण. अवगुण वाईट गुणाचा किंवा गुण नसलेला किंवा विरुद्ध गुण असणारा. काय म्हणू? विरुद्ध गुण असणारा. लक्षात. वाईट गुणाचं म्हणजे काय? सभा चालू आहे एखादी, खूप शांततेत सभा चालू आहे. आता एखादं बोनस येईल राहतं सभागृहामध्ये, बोनस कळतं तुम्हाला, त्याला वाटत राहतं की बाबा गेलं की सभेला जेवाय खावायला भेटेल, त्याला त्या सभेचं काही देणं घेणं नाही राहत का? राहतं का? नाही. किंवा एखादा काट्टा व्याख्यानाला गेलं, बसलं जाऊन, त्याला त्या व्याख्यानाशी काही घेणं देणं नसतं. आणि काही काही असतात अवगुणी लोक, एखादा चांगल्या कार्यक्रमात सुद्धा खो घालतात ते. लक्षात आहे. मग मध्येच उठून जाणं, मध्येच आया करणं, आळस देणं, म्हणजे कॉमन सेन्स नावाचा जो प्रकार नसतो ना, त्या लोकांना अवगुणी म्हणतात. काय म्हणतात? अवगुणी किंवा विचित्र पद्धतीचे. आणि काही काही कपटी कुबंडी लोक असतात. काय असतात? कपटी कुबंडी. म्हणजे एखादा चांगला व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे, मध्येच उठायचं, धिंगाणा घालायचा, मध्येच काहीतरी करायचं. बरोबर आहे की नाही? मग त्यांना अवगुणी लोक म्हणतात. ज्यांच्या अंगी चांगले गुण नाही त्याला काय म्हणतात? अवगुण. लक्षात. नेक्स्ट बघा अवनत. नेक्स्ट अवमान. अवमान म्हणजेच अपमान थोड्याफार प्रमाणामध्ये असं म्हणू आपण. नेक्स्ट बघा अधि नावाचा उपसर्ग आहे. कोणता? अधि. आणि अधि या उपसर्गाचा अर्थ होतो मुख्य. काय अर्थ होतो? मुख्य. मग आता अधि उपसर्ग असणारे बरेचसे शब्द या ठिकाणी आपल्या मराठीमध्ये आढळतात. आणि ते शब्द कोणते आहेत बघा. अध्यक्ष. कोणता शब्द आहे? अध्यक्ष. त्याचा अर्थ काय होतो किंवा विसर आपल्याला फोड कशी करता येईल? अधि प्लस अक्ष. काय? अधि प्लस अक्ष म्हणजे काय? अध्यक्ष. अध्ययन. अधि प्लस अयन. अधि प्लस अयन. अध्ययन म्हणजे शिकणं. अध्ययन म्हणजे काय? शिकणं. आधीचा अर्थच काय होतो? मुख्य. आणि त्याचा आपण जर संधी सोडली, त्या शब्दाची फोड केली तर काय होईल? अधि प्लस अयन म्हणजे काय? अध्ययन. आता ते अधि प्लस अयन सर कसं बनलं? त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा संधी प्रकरणाकडे जावं लागेल. कुठं जावं लागेल? संधी प्रकार. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. लक्षात. पुढं बघा अधिकार, अधिदैवत, अधिपती, अधिकरण इत्यादी शब्द आधी या उपसर्गाचे आहेत. आता नेक्स्ट बघा अभि नावाचा उपसर्ग आहे. कोणता? अभि. आणि अभि या उपसर्गाचा अर्थ काय होतो रे? काय म्हणता येईल त्याला? जवळ, पूर्वी, सर्वत्र. कोणता उपसर्ग आहे? अभि. जवळ, पूर्वी, सर्वत्र. ठीक आहे. जवळ, पूर्वी, सर्वत्र. अभि. अभिनंदन. उपसर्ग कोणता आहे अभिनंदन शब्दात? अभि. नेक्स्ट अभिमान, अभिरुची, अभिमुख, अभ्युदय. काय? अभ्युदय. अभ्युदयचा सुद्धा या ठिकाणी जर आपण संधी सोडली तर अभि प्लस उदय अशी संधी होती. त्याला नेक्स्ट बघा जवळ किंवा गौण ज्याचा अर्थ होतो असा उपसर्ग म्हणजे काय? उप. ज्याचा अर्थ काय होतो? जवळ किंवा गौण. आणि उपसर्ग कोणता आहे? उप. आणि उपसर्ग असणारे अनेक शब्द मराठीमध्ये आढळतात. आणि उप हा उपसर्ग कुठला आहे? संस्कृतमधून आलेला आहे. कुठून आलेला आहे? संस्कृतमधून. आणि बघा कुठले कुठले शब्द आहेत ते बघा. उपजीविका, उपप्रमुख, उपपद, उपकार, उपाध्यक्ष, उपवास, उपग्रह इत्यादी. ही सर्व शब्द काय आहेत? मराठीमध्ये आलेले आहेत. आणि यांचे जे उपसर्ग आहेत, कोणता उपसर्ग आहे? उप. हे कशाचा आहे?
संस्कृतचा आहे. कशाचा आहे? संस्कृतचा आहे. नेक्स्ट उपसर्ग आहे तो म्हणजे उत. कोणता उपसर्ग? उत. हे पाय मोडलेलं आहे, उकार नाही. लक्षात. मग उतचा अर्थ काय होतो? श्रेष्ठ. काय म्हणू आपण त्याला? श्रेष्ठ किंवा उंच. आता बघा, श्रेष्ठ किंवा उंच कुठले कुठले शब्द आहेत बघा उच्च. जसं उद्गम, उद्ध्वस्त, उत्तीर्ण, उत्तम, उत्कर्ष, उत्पत्ती आणि उल्लेख. काय? उल्लेख. ही सर्व शब्द लक्षात ठेवायचे. आता उल्लेख कसा होईल सर? तर उत अधिक लेख. काय? उत अधिक लेख. आता नेक्स्ट बघा, निही. फक्त काय? निही. नीला पहिली विलांटी आणि पुढं काय? विसर्गाचं चिन्ह आहे. काय? विसर्गाचं चिन्ह. आता नि या उपसर्गाचा अर्थ काय होतो? निघालेले. काय? निघालेले किंवा त्याला आपण काय म्हणू? दूर गेलेले. निघालेले किंवा काय? दूर गेलेले. नी, निस्ता नी हा उपसर्ग तुम्हाला बऱ्याच शब्दामध्ये मराठीमध्ये आढळेल. कारण मी तुम्हाला सांगितलंय, पुस्तकात पण दिलेलं आहे की आपल्या मराठीमध्ये 75% जे शब्द आहेत हे आपण तत्सम शब्द घेतलेले. कोणते घेतलेले? तत्सम. आणि ते कुठून आलेले आहेत? संस्कृतमधून आलेले. कुठून आलेले? संस्कृत. मग त्याचाच अर्थ असा होतो की अनेक शब्दांना जे उपसर्ग सुद्धा लागलेले आहेत ते कशातून घेतलेले आहेत? आपण संस्कृतमधून. कशातून घेतलेले आहेत? संस्कृतमधून. आता आपल्याला जो उपसर्ग बघायचा तो म्हणजे नी. कोणता? नी. थोडासा हला आपल्याला उच्चार केल्यासारखा या ठिकाणी करावं लागेल. त्याचं कारण असं, विसर्गाचा जो उच्चार आहे हा थोडा ह सारखा होतो. काय सारखा होतो? ह सारखा. मग नुसता नी म्हणायचं केला नाही, नी ही म्हणायचं. काय म्हणायचं? नी. मग असे शब्द मराठीमध्ये कोणते कोणते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. पहिला शब्द आहे निरपराध. काय? निरपराध. निरपराध या शब्दाची जर फोड केली तर नी प्लस अपराध अशी त्या ठिकाणी संधी सोडवल्या जाईल. निस्वार्थी. काय? निस्वार्थी. निर्धन, निर्गत, निरंतर, निराकार, निशेष, निर्लज्ज, निर्दोष. कळतंय का मी काय म्हणतो सुरेश? कुछ समज में आ रहा क्या? उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या पूर्वी, शब्दाच्या अगोदर, शब्दाच्या डावीकडे लागलेले जे शब्द असतात किंवा अक्षर असतात त्यांना आपण काय म्हणतो? उपसर्ग म्हणतो. काय म्हणतो? उपसर्ग. आणि हे काय आपण घेतं काय टाइमपास म्हणून नाही घेऊन राहिलो. एक एक शब्द मी तुम्हाला का शिकवतोय? कारण तुमचा एक एक मार्क महत्त्वाचा आहे. एवढं जीवाच्या आकांताने पार वट कोरडे झाले माय मी शिकू राहिलो. बरोबर आहे की नाही? तुम्ही बोर नाही व्हायला पाहिजे. जर माझं बोर जर शिकवणार तर आपण थांबून घेऊ इथंच. बोर झाले का तुम्ही? समजताय का? समजताय सर. पण काय झालं की जरा फास्ट होते. काय होते? फास्ट होते. बरोबर ना? माझा निर्दोष हा शब्द न सामान्य दोघा काय त्याच्यामध्ये? त्याच्यात काय एक्सप्लेन करायचं? की त्यात गणितासारखं सांगायचं. रीत एक, रीत दोन असं सांगायचं का? जर तुम्हाला मराठीतले शब्द नाही कळायला लागले तर पोलीस कसे व्हायचे तुम्ही? बरोबर आहे की नाही? चिंबा. काय नाव आहे तुझं? सिंबा. ठीक आहे. मग आता नीचं आपण बघत होतो. नीचे सर्व उदाहरणं आपण बघितले. आता परी. परी. परी कोणती विलांटी? पहिली. दुसरी विलांटी आहे का? नाही. परी हा सुद्धा काय उपसर्ग आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? पूर्ण. काय होतो? पूर्ण किंवा काय होतो? गोल. काय काय अर्थ निघतात त्याचे? एक अर्थ निघतो पूर्ण, दुसरा अर्थ निघतो गोल. मग आता असे शब्द आपल्या मराठीमध्ये कोणते कोणते सुराशे हे आपल्याला बघायचे. परी, पूर्ण किंवा गोल. परिपक्व. कोणता शब्द आहे? परिपक्व. नेक्स्ट परिवार. नेक्स्ट परिपाठ. पूर्णपाठ. परिपाठचा अर्थ काय होतो? पूर्णपाठ. मग गोलपाठ नका म्हणू. परिपाठचा अर्थ काय? पूर्णपाठ. परिपक्व म्हणजे पूर्णपक्व. परिवार म्हणजे काय? पूर्ण वार असं म्हणतात किंवा पूर्ण सदस्य ज्याला म्हणतात त्या ठिकाणी. लक्षात. पुढं बघा. परिणाम. काय? परिणाम. परिपूर्ण, परिहार ही सर्व शब्द काय झाली? परी या उपसर्गापासून तयार झालेले मराठीतले काही शब्द आहेत आणि त्याला परी हे उपसर्ग लागलेले आहे. आता एक नुसतं प्र नावाचं उपसर्ग आहे. कोणतं? प्र. ज्याचा अर्थ काय होतो रे? अधिक किंवा पुढे. अधिक किंवा पुढे. आता ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. याला काय करा? शॉर्ट आऊट करा. काय करायचं निखिलराव? याला शॉर्ट आऊट कसं करायचं की संस्कृतमधील उपसर्ग असं मध्ये कंसातल्या किंवा काय गोल्याच्यातल्या, चौकोनातल्या किंवा नाही बिलीला चालतं. नुसतं संस्कृत उपसर्ग खाली लिहा. काय असेल ते परी, अव, अवी. लक्षात काय असेल
असेल नुसतं, आ असेल, ही सर्व काय करायची मेन व्यवस्थित काय करायची आपण लिहून घ्यायची, जेणेकरून आपल्याला पुढं पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला ते चांगलं होईल. आता प्रण एक उपसर्ग आहे ज्याचा अर्थ काय होतो अधिक किंवा पुढे, आणि प्र उपसर्ग असलेले जे शब्द आहेत मराठीमध्ये ते कुठले कुठले आहेत आपल्याला बघायचे. मग प्र उपसर्ग असणारे मराठीमधले शब्द कुठले आहेत? प्रवेश, प्रशाला, प्रयोग, प्रसाद, प्रतिदिन, प्रकाश, प्रगती, प्रवाह. प्रतिदिन नाही बरं का, कारण प्रतिदिनाला प्रति उपसर्ग आहे. कोणता आहे? प्रति. प्रवाह, प्रबल, प्रशांत, प्रकृती, प्रवास, ही सर्व शब्द आपण इत्यादीच म्हणू, कारण आणखी शब्द मराठीमध्ये आढळतील. परंतु हे जे मी शब्द तुम्हाला सांगितलेत या शब्दांना कोणता उपसर्ग लागलेला आहे? प्र उपसर्ग. काय? प्र उपसर्ग. ठीक आहे. आता पुढं बघा, प्रति नावाचा एक उपसर्ग आहे. कोणतं? प्रति. त्याचा अर्थ काय होतं रे? उलट. काय? उलट किंवा काय? फिरून. प्रति या उपसर्गाचा अर्थ काय होतो? उलट किंवा फिरून. मग प्रति उपसर्ग असणारे मराठीमधले शब्द कुठले कुठले आहेत? प्रतिबिंब, प्रतिध्वनी, प्रत्येक, प्रतिदिन, प्रतिकूल, प्रतिकार, प्रतिज्ञा. काय? प्रतिज्ञा. आता नेक्स्ट बघा, आणखीन एक उपसर्ग आहे, तो म्हणजे वि उपसर्ग. कोणता? वि. आणि त्याचा अर्थ काय होतो? विशेष. काय अर्थ होतो? विशेष. असे वि उपसर्ग असणारे मराठीमधले भाडाईत कुठले कुठले शब्द आहेत आपल्याला ते बघायचे. विकार, विपत्ती, विख्यात, विज्ञान, विशेष, विसंगती, विकृती. हे मी जेवढे शब्द वाचून दाखवले बाळा, या सर्व शब्दांना कोणता उपसर्ग लागलेला आहे? काय? वि उपसर्ग लागलेला आहे. कोणत्या भाषेतला आहे देव? संस्कृत नाही, संस्कृत भाषेतला. कोणत्या भाषेतला? संस्कृत. हे रे संस्कृत, हे रे ससा. पुढं सम. काय? सम. हा सुद्धा काय? उपसर्ग आहे. सम उपसर्ग आहे. काय? सम. आणि या सम उपसर्गाचा अर्थ काय होतो? एकत्र. काय अर्थ होतो? एकत्र. लक्षात घ्या. मग सम उपसर्ग असणारे मराठीमधले शब्द कोणते कोणते? एका स्वरात बोला बरं. हा, संशय, संयोग, संस्कार, संगीत, संतोष, संगम, संपादन, संताप. ही सर्व शब्द कोणती आहेत? सम उपसर्ग असणारी. कोणती आहे? सम. जवळपास आपण 10 उपसर्ग बघितले. आता लोक बघितले का रे? आता बघा नेक्स्ट उपसर्ग कोणता आहे? सु. आणि याचा अर्थ काय होतो? चांगले किंवा सोपे. चांगले किंवा सु. एखाद्या शब्दाच्या अगोदर जर सु आलेला असेल त्याचा अर्थ काय निघतो? चांगले. आता एक शब्द आहे आपण शाळेमध्ये असताना परिपाठामध्ये सुविचार. काय? सुविचार म्हणजे काय? मग चांगले विचार. ते आपल्याकडे आहे का? नाही. कोण म्हणलं? जगताप तू म्हणला का? म्हणजे मी काय बोललो फक्त सुविचार या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही काय म्हणता? चांगले विचार. आणि मी प्रश्न काय केला? आपल्याकडे आहे का? तुम्ही म्हणता नाही. आपल्याकडे चांगले विचार आहे पण अंमलात येत नाही. अंमलात येतात का? नाही येत. सुविचार या शब्दाला कोणता उपसर्ग लागलेला आहे? सुराशे. सु. काय? सु. काय? फक्त सु. फक्त सु. सुसु नाही. आलं लक्षात? पुढं बघा, सुगंध. सुगंध. चांगला गंध असणारा, चांगला वास असणारा, चांगला गंध असला. ठीक आहे. सुसह्य. सह्य असणारा, चांगला सह्य. सात्या काय म्हणतो रे आपण त्याला? सोबत. काय म्हणू? सुसह्य. सुकर. त्यानंतर सुगम, सुभाषित, सुखद, सुदिन. चांगले दिवस. दिन म्हणजे काय? आता बघा, दिनला जर पहिली वेलांटी असली तर दिवस असा अर्थ होतो. काय होतो? दिवस. पण दला जर दुसरी वेलांटी दिली, दिन जर लिहिले तर भिकारी असा अर्थ होतो, किंवा गरीब अर्थ. काय होतो? गरीब. दिन दुबळा, गरीब, लाचार आपण ज्याला म्हणू, दिन आहे बाबा तो. मग वेलांटी देत असताना एवढं एक लक्षात ठेवायचं. आता आपण असं नाही म्हणू शकत सुदिन म्हणजे चांगला दिवस, पण त्याला जर वेलांटी बदलवली तर आपण सुदिन जर लिहिलं तर चांगला गरीब असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणतात. तसा शब्द मराठीत नाही आहे. तुम्ही लिहिला तर तुम्ही नवीन संशोधन केलं असं मी समजाल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, दुसरा उपसर्ग आहे बघा. सु झाला. आता स. कोणता उपसर्ग आहे? स.
आणि स या उपसर्गाचा अर्थ काय होतो त्या ठिकाणी सहित. काय सहित म्हणजे त्यासोबतच म्हणू आपण सहित. शब्द कुठले कुठले आहेत? सफल, सकाम, सप्रेम, सजीव. म्हणजे त्याच्या सोबत, त्याच्या सहित. सचा अर्थ काय होतो? त्याच्या सोबत म्हणू, सहित म्हणू. लक्षात. जसं सजीव म्हटलं तर काय? जीवासहित. सप्रेम म्हणजे काय? प्रेमासहित. लक्षात. सफल म्हटलं तर फलासहित. काय? फलासहित. नेक्स्ट बघा, कुठला उपसर्ग आहे? परा. कुठला? परा. असं काहीच नाही म्हणायचं इकडं परी आणि इकडं परा. ठीक आहे, असं काही संबंध नाही आहे. ते परी वेगळं, त्याला दुसरी वेलांटी. कोणती वेलांटी आहे? ती परी नाही का स्वप्नातली परी तुमच्या, ती परीला दुसरी वेलांटी. ही परी काय? हा उपसर्ग आहे. काय आहे? उपसर्ग संस्कृतमधलं. आणि ह्यो परांपरी याचा काही संबंध नाही. नाही तर म्हणा ही फिमेल आणि हा मेल. लक्षात. असा काही संबंध येत नाही. हे कोणतं पुलिंगीन, हे कोणतं स्त्रीलिंगीन. तुम्ही सर्व असं काही घोळ घालायचा नाही. आता बघा परा. पराचा अर्थ काय होतो? उलट. काय अर्थ होतो? उलट. आणि दुसरा अर्थ काय? परत. परत म्हणजे पुन्हा. परत म्हणजे काय? पुन्हा. नाही तर म्हणा परात. असं काही नाही. परत वेगळं म्हणजे रिपीट. परा या शब्दाचा उपसर्गाचा अर्थ होतो उलट किंवा परत. पराजय. काय? पराजय. पराक्रम, पराभ्रभव, अजून इत्यादी. जेवढे येतात तेवढे. पुढं बघा, दू. नुसता दू. शेवटचा उपसर्ग आहे दू. आणि याचा अर्थ काय होतो रे? वाईट. काय अर्थ होतो? वाईट. नुसता दू. दूरदर्शा. काय? दूरदर्शा. दुर्लभ, दुर्जन इत्यादी. मग आता आपण जेवढेही उपसर्ग बघितलेत ते सर्व उपसर्ग मला एका दमात वाचून दाखवायचे. पहिला उपसर्ग संस्कृत, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. मग असे किती उपसर्ग आहे? मग संस्कृत उपसर्ग आपल्याला किती लक्षात ठेवायचे? 20. आणि त्या 20 उपसर्गाचे मी शब्द पण सांगितलेत आणि त्यांचे अर्थ पण सांगितले. आज आपण उपसर्ग घटित शब्दामध्ये फक्त संस्कृत उपसर्ग असणारे शब्द बघितले. उद्या आपल्याला या ठिकाणी मराठी, फारसी, अरबी हे सुद्धा उपसर्ग असणारे शब्द बघायचे. त्याच्यामुळे बाकीचं आपण उद्या